तर पिंपरी चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रातील पाण्यात मोठी वाढ झालेली आहे आणि याचा परिणाम म्हणून पिंपरी चिंचवड मधील हे मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलंय। कालपासून मुसळधार पाऊस होतोय आणि कालही मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरलं होतं। मात्र आज पिंपरी चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिराची ही दृश्य पाहतोय। हे मंदिर आता पाण्याखाली गेलेलं आहे। पिंपरी चिंचवड मधली मोरया गोसावी मंदिरात नेहमीच भक्तांची रेलचेल असते, मात्र आता सतर्क राहायच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। धरण क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड मधून वाहणारी ही पवना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। त्याचप्रमाणे आता पिंपरी चिंचवड मधील जे मोरया गोसावींची समाधी मंदिर जे आहे ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। 30 ते 40 फूट उंची असलेल्या या मंदिराचा पूर्ण वेढा जो आहे तो पाण्याने घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसभर अशाच पद्धतीचा जोर जो आहे तो पावसाचा या ठिकाणी सुरू आहे। असाच जोर जो या ठिकाणी सुरू राहिला तर हेच पाणी जे आहे ते चिंचवड गावामध्ये पोहोचण्यास वेळ या ठिकाणी लागणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। आपण पाहू शकतो की दरवर्षी हे मोरया गोसावी यांचं समाधी मंदिर जे आहे ते या पवना नदीच्या पुरामध्ये पाण्यामध्ये जात असतं। या वर्षी देखील तशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती आता पवना नदीच्या या तीरावर असलेल्या संजीवनी या समाधी मंदिराच्या जवळ असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।